थोरा सर्वांना नमस्कार. आणि कशा आहात तुम्ही? मी आज तुम्हाला कोबीची भाजी एकदम सुक्की सुक्की अशी करून दाखवणार आहे, बिना पाण्याची. त्यासाठी साहित्य बघा: कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि भरड. ही भरड मी थोडीशी घेतली आहे कारण त्या मिरच्या खूप तिखट होत्या, लवंग्या मिरच्या असतात ना त्या. आणि हे आपली डाळ, चण्याची डाळ भिजायला टाकलेली. आता ती थोडीशी दडदडीत आहे, तर ती भाजी बरोबर होऊन जाईल बघा. आणि मैत्रिणींनो, आपण काय करणार आहोत, कोबी जो घ्यायचा की नाही तो असा हिरवा बघून घ्या. हिरवा हिरवा एकदम कोवळा, एकदम मोठा हायब्रिड कोबी घेऊ नका. त्याचे 2 पाट करा. असे एका फुलाचे असे 2 पाट करा. हा कोबी आहे की नाही, याचे 2 पाट करा. आता तो आपण किसून घेऊयात. तर हे असं स्लायसर असतं की नाही, कटिंग बटाटे वगैरे करायचं, त्याच्यावरच मी कसा किसायचा ते दाखवते तुम्हाला. एकदम बारीक होतो तो कोबी, खूप छान होतो. कोबीची की नाही, ही हिरवी हिरवी पानं असतात बघा, ती पण घ्यायची. खूप छान लागतात ती भाजीमध्ये. आणि कोबीचा कलर येतो ना पिवळसर, मग तो हिरवा कलर भाजीचा खूप छान कॉम्बिनेशन होतं. चला तर आता आपण फोडणी देऊया. ही भाजी पटकन होते आणि चांगली लवकर होणार. चण्याची डाळ टाकली ना, खूप सुंदर होते ही भाजी. कढई आपण गरम व्हायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल टाकूया आणि आपलं कमी तेलाचं. एक ते 1.5 चमचा तेल टाकलंय फक्त. हे बघा, त्यामध्ये जाईल जिरी, मोहरी. मोहरी टाकूया आपण. प्रथम मोहरी तडतडली की जिरी टाकूया.
अर्धा मिनिटाच्या अंतराने टाकायचं. मोहरी जरा सॉलिड असते. आता आपण कांदा टाकूया. दोघी भाजलेले आहेत. आता आपण कांदा टाकूया. कांद्यावर हिंग टाकूया. हिंग लागतो ना, मग करपतो. नंतर आपली भरड आहे ना, मिरचीची भरड, ती पण परतून घेऊया. ती परतली, थोडं कांदा नरम पडला, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण नरम पडतात. मीठ टाकले. टोमॅटो पण टाकून घेऊया. टोमॅटो तुमच्या मर्जीप्रमाणे घालणार असाल तर टाका. कांदा टोमॅटो आता नरम होत आले. आपण आता धना पावडर टाकूया. एक अर्धा चमचा किंवा जशी भाजीची क्वांटिटी असेल तसं. हळद, हळद टाकली ना की आपण भाजी टाकूया. थोडासा तेल टाकूया, कारण जरा ठसका आला ना म्हणून. तेल किंवा तूप काही टाका. आता आपली आपण भाजी सोडूया. थोडी थोडी सोडायची, मग नंतर खालीवर करायची. एकदम टाकली ना तर मग खालच्या फोडणीतलं सगळं लागण्याची भीती असते. थोडी टाका, खालीवर करून घ्या. वर खाली केली ना फोडणी पण लागते ना मग चांगली भाजीला. अशी पातळ कापायला राहतात त्या स्लायसर. मग ती आपण सुरीने थोडीशी कापून घ्यायची. आणि ह्याच्या मधोमध हलवून घ्या सगळं व्यवस्थित. आणि मग ह्याच्या मधोमध आपण त्यांची भिजवलेली डाळ आहे ती टाकूया. आणि आता आपण एकत्र कोबी घाला, किंवा आपल्याला कळतं ना किती कोबी पाहिजे. अगोदर टाकलेलंच आहे आपण. मैत्रिणींनो, तर ही आता बघा आपली अशी कोबीची भाजी कशी सुंदर झाली आहे बघा. पिवळी आणि हिरवी हिरवी पानं होती की नाही, तेच कॉम्बिनेशन छान झालं आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर तर टाकायचीच आहे आपल्याला, पण आपलं ओलं खोबरं असतं की नाही, ते पण तुम्ही असं वरतून टाकू शकता. म्हणजे जो काही ओलसरपणा असेल तर, आता आपल्या भाजीमध्ये नाही आहे ओलसरपणा, तरी पण. आणि एक छान चव येते खोबऱ्यामुळे. असं थोडंसं खोबरं टाकायचं. आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे कसं टाकतो तसं. आणि थोडीशी कोथिंबीर. झाली आपली भाजी तयार. बघा किती सुंदर ना. 2 च्या 3 चपात्या नक्कीच जातील. चपाती बरोबर पण छान लागते, भाकरी बरोबर, कशाही बरोबर ती
सुंदरच लागते ही भाजी. कशी छान झाली ना, कलर खूप छान आला तिचा, कलर कॉम्बिनेशन. बघा कशी वाटली सगळ्यांना भाजी. तुम्हाला एकदम सोपी पद्धत आहे, फक्त किसायचं थोडंसं त्रासदायक. कशी वाटली तुम्हाला भाजी? सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मला कशी आहे, काय झाली आहे ती. आता मी तुम्हाला, चला आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते.